डाबा रेस्टॉरंटपेक्षा भारी असा चवीचा आज आपण कढी पकोडा केलेला आहे आणि पकोडा सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत असा झालेला आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला चमचमीत कढी आणि त्यासोबत मस्त मऊ लुसलुशीत असे पकोडे करायचे आहेत। रोज रोज त्याच भाज्या तीच चव खाऊन आपण कंटाळतो, म्हणून काहीतरी थोडीशी वेगळ्या चवीची आज आपल्याला भाजी करायची आहे, ती म्हणजे पंजाबी कढी पकोडा। लगेच रेसिपीला सुरुवात करू। पंजाबी कढी पकोडे करण्यासाठी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे मी अर्धी वाटी, चवीनुसार मीठ घेतलेला आहे, अर्धा चम्मच ओवा आणि थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि पाणी लागणार आहे आपल्याला। तर आपण चवीनुसार पिठामध्ये मीठ घालून घेऊ। मीठ म्हणजे घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे चवीपेक्षा। ओवा घालू, थोडंसं तिखट, कोथिंबीर घालायची आहे थोडी। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाहीये। थोडंसं पाणी टाकून हे छान फेटून घ्यायचं पीठ। 5-6 चमच पाणी घालून घेतलं या चमचने आणि व्यवस्थित असं 2 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे। पीठ म्हणजे आपण नेहमी भजा करतो ना त्याप्रमाणे असं ठेवायचं आहे। पीठ जेवढं फेटून घेतलं ना तेवढं म्हणजे भजी छान हलकी होते, कारण आपण या पिठामध्ये सोड्याचा अजिबात वापर करणार नाही। पीठ छान फेटून घेतलं, आता हे आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ। आपल्याला आता कढी करायची आहे, त्याच्यासाठी मी 1 वाटी दही घेतलेला आहे, 2 मोठे चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे। पीठ थोडंसं जास्त घ्यायचं या कढीसाठी, ही कढी घट्टसर असते। हे दही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। पीठ पण दह्यामध्येच टाकून घेऊ म्हणजे व्यवस्थित असं एकजीव होईल। दही आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। लगेच कढीला फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर। तूप टाकून घ्यायचं आहे, 1 चम्मच तूप टाकलं। तूप थोडंसं गरम झालं, त्याच्यामध्ये आता आपण 3-4 लवंगा घालून घेऊ। दालचिनीचे तुकडे घालू थोडे, मेथी दाणे घालू अर्धा चम्मच। हे थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। जिरं घालू अर्धा चम्मच। जिरं छान फुललेलं आहे। हिरवी मिरची घालून घेऊ, 1 मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे। मिरची थोडीशी डाग येईपर्यंत परतवून घेऊ। हलकीशी परतली गेली मिरची, याच्यामध्ये आलं घालू, किसून घेतलेलं आहे। कढीपत्त्याची पानं घालून घेऊ, थोडंसं परतवून घेऊ। हे छान असं परतलं गेलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण दह्याचं मिश्रण घालून घेऊ आणि हे मिश्रण घालताना खाली आपण चमचने हलवत राहायचं आहे। आपण जर खाली चमचने हलवलं नाही तर ते बेसन पण घट्ट होत चालतं आणि दही सुद्धा फुटू शकतं, कारण आपण त्याच्यामध्ये पीठ जास्त वापरलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण अजून पाणी घालून घेऊ। अजून 1 वाटी पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं, ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे कढीमध्ये। मी इथे 2.5 वाट्या पाणी घालून घेतलं, 1 वाटी दही होतं। कढीमध्ये चुटकीभर हळद घालून घेऊ, त्यासोबत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। कढी बघा एकदम छान अशी दाटसर आहे आणि अजून उकळून थोडी घट्ट होईल। ही कढी आपल्याला आता उकळी येईपर्यंत छान अशी मीडियम गॅसवर उकळवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये चमचा हलवत राहायचा। कढी उकळण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण भजे तळून घेऊ। पीठ सुद्धा आपलं छान असं 10 मिनिटं मुरलेलं आहे। लगेच आपण आता भजे सोडून घेऊ। भजे सोडून घेण्यासाठी तेल एकदम मीडियम पाहिजे आहे आपल्याला, एकदम कडकडीत नको। छोटे छोटे आपण भजे सोडून घ्यायचे आहे आणि मी एकदम छोट्या छोट्या भज्या सोडत आहे,
पण तरी सुद्धा त्या छान अशा फुलत आहे, कारण आपण पीठ छान फेटून घेतलेलं आहे. भजी थोडीशी सेट झाली का मग चमचीने फिरवून घ्यायचं आहे. भजी बघा छान अशी तळून घेतली, मस्त हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत काढून घेऊ. दुसरी बॅच टाकत असताना तेल थंड झालेलं असतं, तर थोडासा गॅस वाढवून घ्यायचा. मस्त असे छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे. दुसऱ्यांदा सुद्धा आपण भज्या सोडून घेतल्या, थोड्याशा सेट झालेल्या आहेत, पलटवून घेऊ. ही सुद्धा भजी आपली छान अशी हलकासा गोल्डन रंगावर तळून झालेली आहे, काढून घेऊ. सर्व भजे तळून घेतले. भजे तळत असताना कढी सुद्धा आपली छान अशी उकळली दुसऱ्या गॅसवर, आणि पहिल्यापेक्षा बघा थोडीशी घट्टसर झालेली आहे. अशीच पाहिजे ही कढी. आता ह्या उकळत्या कढीमध्ये भजे टाकून घेऊ आपण. वरून थोडीशी कोथिंबीर घालू. एकदा थोडंसं मिक्स करून घेऊ. हे कढी पकोडे थोडेसे बाजूला ठेवू आणि छोटासा तडका तयार करून घेऊ. तडका करून घेण्यासाठी तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमच तूप घालून घेऊ. तूप गरम झालेला आहे. सुक्या लाल मिरच्या घालून घेऊ 3-4. थोडंसं मीठ घालून घेऊ 1 चुटकीभर. काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ 1 चमच. आता हा छान असा तडका झालेला आहे. ही मिरची पावडर तिखट नसते जास्त. लगेच आपण या कढीवरती घालून घेऊ. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतलं आणि कढी पकोडे एकदम छान असे आपले दिसत आहेत. बघा एकदम छोटे छोटे पकोडे केले होते, पण कढीमध्ये टाकून मस्त असे ते मुरले गेले आहेत 5 मिनिटात. कढी एकदम छान अशी त्यांच्यामध्ये मुरलेली आहे. तोडून दाखवते मी तुम्हाला. हे बघा अगदी सहज असा तुटत आहे. तयार आहे आपले मस्त असे कढी पकोडे. तडका टाकून बघा 10-15 मिनिटं झालेली आहेत आणि कढी पकोडे एकदम छान असे झालेले आहेत आपले. कढी सुद्धा एकदम छान अशी पाहिजे तशी झालेली आहे. सुरुवातीलाच आपण कढी एकदम छान अशी उकळवून घेतलेली होती. जास्त घट्ट ठेवायची नाही, पातळ सुद्धा जास्त करायची नाही, म्हणजे अशी बरोबर होती ती नंतर. मस्त आता गरमागरम भातासोबत खायला घेऊ. असा हा गरमागरम भात आणि त्याच्यासोबत मस्त कढी पकोडा खायची मजा काही वेगळीच असते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.